तर नमस्कार मैत्रिणींनो, छान छान मस्त बघा कांचन रसोई घरमध्ये आज काय बनलेलं आहे. तर हा आहे मैसूर पाक. तर हा प्रमाणबद्ध कसा बनवायचा घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये. तर चला मी आज तुम्हाला मैसूर पाक कसा बनवायचा ते बघू आपण. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं मनापासून खूप स्वागत. तर आपण आज कांचन रसोई घरमध्ये बनवणार आहे सर्वांच्या आवडीचा, लहान मोठ्यापासून छान मस्त स्वीट पदार्थ आवडणारा असा हा मैसूर पाक बनवणार आहे. आणि हलवाई स्टाईल कसा होईल, तर घरच्या साहित्यामध्ये हलवाई स्टाईल आपण मैसूर पाक कसा बनवायचा चला बघूया. तर साहित्य बघू आपण मैसूर पाक बनवण्यासाठी काय काय लागतात. तर हे 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. आपण कोणत्याही वाटीने मोजून घ्यायचं आहे. आता मी ह्या वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे. हे 2 वाटी बेसन आणि जेवढं बेसन तेवढीच साखर 2 वाटी आणि 2 वाटी तूप घेतलेलं आहे. आणि गावरान शुद्ध तूप घरीच बनवलेलं आहे. आणि थोडा कलर, हे बेकिंग पावडर आहे, खाण्याचा सोडा नाही, हे बेकिंग पावडर. आणि हे 1 कप पाणी म्हणजे 1 वाटी पाणी. चला तर आपल्याला आता गॅस पेटवून घेऊया. आपल्याला बनवायचा आहे आता पाक. कढईमध्ये साखर टाकून घेऊया. आणि या साखरेमध्ये आपण आता हे आपण घेतलेलं सॉरी आता हे 1 वाटी पाणी टाकून घेऊया. आणि आपल्याला याचं छान मस्त आता 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे की कसा पाक. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आपलं पूर्ण लक्ष त्या पदार्थामध्ये पाहिजे तरच व्यवस्थित पदार्थ होतो. नाही तर हा पाक कसा आहे, आपण गॅस होतो मोठा आणि मग आपलं लक्ष असतं इकडे तिकडं आणि ते पाक लगेच समोर जातो. आपल्याला बरोबर पाक करायचा आहे. बघा आता ही साखर विरघळत चाललेली आहे. आता मस्त छान थोडं याच्यामध्ये आता हे पूर्ण काळवटपणा घालवण्यासाठी थोडं दूध टाकायचं आहे. रुको जरा सबर करो. म्हणजे पूर्ण आता काय होईल ते सगळं फेस वरती येईल आता घाण साखरेची. आणि हे बघा हे पूर्ण आपल्याला अशी वरची काळी काळ काळ ही बघा पूर्ण आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपला छान मस्त स्वच्छ पाक दिसेल. तर बघा किती छान मस्त आपला स्वच्छ झालेला आहे पाक. आणि हे आपलं आपण एवढं वरचं तिची मळी काढून घेतली. तर बघा असं आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे याचा. आणि 1 तारी पाक कसा ओळखायचा, असा 1 तारी पाक अजून आपल्याला झालेला नाहीये पाक. आलं बघा, हे बघा दिसतो का तुम्हाला, बघा 1 तार झालेला आहे आपला. हे असा 1 तारी पाक करायचा आहे आपल्याला. मजा आया. और मैं ये जो 2 मिनिटं आपण गॅस बंद करूया आणि कढई खाली घेऊया. कारण आपल्याला हे बेसन याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर त्याच्या गुठळ्या बनायला बात तो सही है. खाली व्यवस्थित मिक्स करायचं, नंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. आता हे आपण आणि बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं मस्त हलक्या हातानं, म्हणजे त्याच्यात गुठळ्या राहणार नाही. आता छान मस्त आपण या पाकामध्ये बेसन घालून घेऊया. तर बघू शकता छान मस्त असं मिक्स झालेलं आहे. असं पूर्णपणे छान खाली मस्त कढई घेऊन आपल्याला आरामशीर करून घ्यायचं. आणि नंतर आपण गॅस पेटवू आणि परत आता आपल्याला कढई घेऊ. आपण थोडा कलर वापरू आपण. ठीक है. म्हणजे छान मस्त पिवळा कलर वापरलेला आहे मी. आणि थोडी आपलं पोहे खायचा जो चमचा आहे ना, त्यांना मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. वाह क्या सीन है. म्हणजे एकदम आपलं जे मैसूर पाक आहे ना, तो एकदम म्हणजे ठिसूर असा येईल, लगे छान मस्त कडक होणार नाही. कैमरामैन जल्दी फोकस करो. मैसूर पाक हे बघा आता हे लगे मस्त पैकी असं फुलून आलं की आता मस्त इकडं हे आपलं तूप मस्त गरम पाहिजे आपल्याला. तसं तर मी पकडूनच घेतलेलं होतं, पण परत कडक तूप पाहिजे. आता आपल्याला याच्यामध्ये चमचा तूप घालायचं. मी ट्राय सुद्धा केलेला नाहीये, पहिल्यांदा बनवत आहे मी. रूम भाइयों सिस्टम पार देंगे. अरे भाई 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 क्या भाई भाई
आणि एकदम सुगंध पण छान येत आहे. जसा जसा पाकाचा पदार्थ होत आला ना तसा तसा एकदम गोड स्वीट असा सुगंध सुटत आहे. थोडी मेहनत तर लागतीच. आता माझा पूर्ण घाम निघालेला आहे. एवढं मला आता एवढंच आहे हा मैसूर पाक, पण याला पूर्ण छान केल्याशिवाय होणारच नाही. तर बघा हे किती छान मस्त एकदम फुलून आलेलं आहे बेसन. आता आपण एका भांड्यात काढूया. तूप लावायचं भांड्याला आणि नंतरच काढायचं आहे. तर आपण आता याला तूप लावून घेतलेलं आहे पूर्ण आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ आपला मैसूर पाक. हे बघू शकता किती भारी फुललेलं आहे. या स्टेजवर तुम्ही थोडस आपण फक्त आता असं प्रेस करूया. आणि हा पूर्ण आपल्याला अर्धा ते 1 तास लागू शकतो आपल्याला थंड होण्यासाठी. छान मस्त आता आपण थंड होण्यासाठी ठेवू आणि नंतर दाखवते मी तुम्हाला अर्ध्या तासाने कसं झालं तर. A few moments later. तर आपल्याला हे अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे. पण अजून आपण काय करणार आहे, 15 मिनिटांनी थोडं थंड झालं ना ते असं उघडायचं आणि हे बघा असा चाकू जाईल ना, हे असं आपण वड्या पाडून घ्यायच्या आहे. त्याच्या छान किंचित वाफ गेली. अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? हे बघा हे अशा वड्या पाडून घेतल्या ना, मग नंतर ते एकदम कडक झाल्याच्या नंतर आपल्याला ते फुटू शकतं. हे अशा वड्या पाडून घ्यायच्या आणि आता हे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण त्याला हे करणार आहे. तर छान मस्त आता अर्धा तास झालेला आहे. तर बघू आपण आता आपला मैसूर पाक कुठपर्यंत आलेला आहे. तर बघू शकता छान मस्त झाकून ठेवलेला होता मी. आता आपण ताटामध्ये असं त्याला पालतं करून घेऊ. तर बघा किती छान मस्त आपला मैसूर पाक निघलेला आहे. हे बघा छान वड्या तर पाडलेल्याच होत्या बघा. तर बघा किती छान मस्त एकदम भारी असा झालेला आहे. हे बघा आता रेडीमेड कसा मिळतो एकदम मधामध्ये असा एकदम ब्राऊन कलर, कारण ते वाफेने ऑटोमॅटिक त्याचा ब्राऊन कलर होतो. आणि बघू शकता किती छान मस्त जाळी आलेली आहे त्याला. आणि हे म्हणजे मी बघितलं आणि पहिल्यांदा ट्राय केलेली आहे मी रेसिपी. मी पहिल्यांदा केलेला आहे मी मैसूर पाक. तर बघा तरी एकदम छान मस्त झालेला आहे. तर बघा किती छान एकदम मस्त झालेला आहे बघा. किती भारी एकदम पूर्ण बघा तुम्ही वड्या. हे बघा एकदम छान मस्त जाळी आलेली आहे त्याला. तुम्ही बघू शकता किती छान मस्त मैसूर पाक झालेला आहे. आणि तर एकदम छान मस्त इतका भारी झालेला आहे. आणि याला मी जसं घेतलं ना वाटीने तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे कसं कसं प्रमाण घ्यायचं आहे. एकदम तसंच करा तुम्ही. आणि मैसूर पाक म्हणजे आपला 1 तारी पाक लागतो. आणि व्यवस्थित जशी पद्धत सांगितली तुम्ही जर तसं केलं ना एकदम मस्त होऊन जातो. तर अशा छान छान रेसिपीसाठी स्वीट अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी भाजी वगैरे म्हणजे झणझणीत एकदम खमंग रेसिपीसाठी माझ्या कांचन रसोई घरला माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. माझे रोजचे छान छान नवीन रेसिपीज तुम्हाला येऊन जातील. बाय बाय, टाटा, गुड बाय.